मकर संक्रांतीत तिळगुळ खाऊ आणि गोड गोड बोलू. पण ही संक्रांती साजरी का करतात? यामागे नेमक्या कोणत्या पौराणिक कथा आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? या शुभ पर्वामागे दडलेली अनेक रहस्य आणि तिचे महत्त्व काय आहे याची सविस्तर माहिती चला पाहूया. सूर्य जेव्हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो दिवस मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा काळ अत्यंत शुभ, पुण्यदायी आणि फलदायी मानला जातो. मकर संक्रांतीला अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत ज्या या सणाचं महत्त्व अधोरेखित करतात. पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाला भेटायला त्याच्या घरी जातात. शनी मकर राशीचे देव आहेत म्हणून याला मकर संक्रांती देखील म्हटलं जातं. पित्याने पुत्राच्या घरी भेट देणं हे संबंध सुधारण्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी तीळ आणि गुळाचं सेवन करून कटुता विसरून गोडवा निर्माण करण्याचा संदेश दिला जातो. याही व्यतिरिक्त महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा सूर्य उत्तरायण झाले तेव्हा भीष्म पितामह यांनी आपले प्राण सोडले. त्यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी उत्तरायणाची वाट पाहिली होती. उत्तरायणात देहत्याग केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळतो आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवसाला मोक्ष प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि श्राद्धाचे विशेष फळ मिळते असंही मानलं जातं. शिवाय मान्यता आहे की या दिवशी केलेले दान 100 पट होऊन परत येते. तीळ गुळ दान करणं हे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सत्वगुण वाढवतं. तर सूर्य हा प्राणशक्ती आणि ज्ञानाचा स्रोत आहे. या दिवशी सूर्याची पूजा करणं हे आध्यात्मिक शुद्धीकरण आणि नवीन सुरुवात दर्शवते. वैज्ञानिक दृष्ट्या हा सण हिवाळ्याच्या समाप्ती आणि वसंताच्या आगमनाचं प्रतीक आहे. तिळगुळ खाणं हे थंडीपासून शरीराला ऊर्जा आणि ऊब देतं. हा सण आपल्याला सकारात्मकता, क्षमा, दान आणि आध्यात्मिक उन्नतीची प्रेरणा देतो. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. लोकमत भक्तीच्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.